म्हणजे प्रोड्यूस करण्यासाठी वापरतो. इलेक्ट्रिक जनरेटर दोन टाईप्स आहेत. इलेक्ट्रिक जनरेटर जो ऑल्टरनेटिव्ह करंट प्रोड्यूस करतो आणि इलेक्ट्रिक जनरेटर जो डायरेक्ट करंट प्रोड्यूस करतो. तर आता आपण पहिला इलेक्ट्रिक जनरेटर ऑल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करणार आहे त्याचं कन्स्ट्रक्शन बघूया. तर तिथे पहिला भाग असतो तो रेक्टँग्युलर लूप, अशा रीतीची ही कॉईल असते आणि एक दांडा त्याचा छोटा आहे आणि एक दांडा मोठा आहे. ह्या भागाला आपण ए बी म्हणूया, ह्या भागाला आपण सी डी म्हणूया. तर ह्या ए बी भागाच्या ह्या छोट्या दांड्याला ना एक त्याच्या तो एक रिंग असते R1, त्याच्यावरती असा तो दांडा टच करत असतो आणि त्या R1 रिंगला एक कार्बन ब्रश असतो, म्हणजे छोटा कार्बनचा तुकडा असतो, तो असा कनेक्टेड असतो गॅल्व्हनोमीटरला. त्याचप्रमाणे सी डी हा जो लांब दांडा आहे ना तो R2 या रिंगवरती असतो आणि R2 रिंगला आहे ना B2 नावाचा कार्बन ब्रश कनेक्टेड असतो आणि तो हा असं हे सर्किट आहे, त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर आहे. तर सर्किट कुठे आहे? B1 गॅल्व्हनोमीटर आणि B2. ओके. आणि ह्या रिंग्समधून ॲक्सल पास होतं. ॲक्सल म्हणजे असा दांडा की जो आपण गोल गोल फिरवणार आहोत आणि तो गोल गोल फिरवल्यावरती काय होणार आहे, ती ही जी कॉईल आहे तो कॉईल गोल गोल फिरणार आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. तर ती कशी जनरेट होणार आहे ते आपण नंतर बघू. त्याच्या अगोदर आपण हे कन्स्ट्रक्शन नीट समजून घेऊया. ए बी आर्म इज कनेक्टेड टू रिंग R1. R1 is connected to carbon brush B2. Similarly, CD arm is connected to ring R2 and carbon brush B2 is connected to R2. आता परीक्षेत जेव्हा आपण इलेक्ट्रिक जनरेटर बद्दल लिहितो ना तेव्हा हे चित्र काढायचं. ओके. मॅग्नेट्स, कॉईल, ॲक्सल, R1 R2 ही सगळी लेबल्स वगैरे सगळं द्यायचं, जसंच्या तसं चित्र काढायचं. नंतर ही जी सुरुवात आहे ही खूप महत्त्वाची आहे. पहिला आपण पाठ काय लिहितो, व्हॉट इज इलेक्ट्रिक जनरेटर. इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय? इलेक्ट्रिक जनरेटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. हा ॲक्सल फिरवल्यामुळे जी मेकॅनिकल एनर्जीमुळे ॲक्सल फिरतो त्यामुळे ही कॉईल फिरते. कॉईल मॅग्नेटिक फील्ड डिस्टर्ब करते आणि इलेक्ट्रिक एनर्जी प्रोड्यूस करते. पण आपण इथं का लिहितो, इलेक्ट्रिक जनरेटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिक एनर्जी. हे पहिलं लिहायचं. मग त्याच्यामागचं प्रिन्सिपल काय आहे? An electric generator works on the principle of electromagnetic induction. हा शब्द लिहायला विसरायचा नाही. मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय आहे? When a conductor is moved in a magnetic field and electric current is induced in the conductor. Fleming's right hand rule is used to determine direction of the induced current. हे पाठ करायचं, हे प्रिन्सिपल लिहायचं आणि हा एवढा भाग आणखीन हे चित्र काढलं ना का तुम्हाला 2 मार्क तर मिळालेच. 5 मार्काचा प्रश्न असला तर 2 मार्क मिळाले. नंतर आपण त्याच्या कन्स्ट्रक्शननी सुरुवात करतो. तर आता त्याचे पार्ट्स डिस्क्राईब करायला सुरू करतो. पहिला इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे काय? स्ट्रॉंग मॅग्नेट्स. स्ट्रॉंग मॅग्नेट, 2 परमनंट मॅग्नेट्स. त्याचं काम काय? टू क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. दुसरा महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय? कॉईल. रेक्टँग्युलर कॉईल ABCD is kept between North Pole and South Pole to carry the current. AB is shorter than CD. 3. Conducting rings R1 and R2. त्यांचं काम काय आहे? रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ द करंट अँड मेंटेनिंग कंटिन्युअस रोटेशन ऑफ रेक्टँग्युलर कॉईल. त्या काय काम करतात? करंटचं डायरेक्शन रिव्हर्स करायला म्हणजे उलट करायला मदत करतात आणि रोटेशन त्यामुळे काय होतं की कंटिन्युअस चालू राहतं. नंतर 4. कार्बन ब्रशेस B1 आणि B2. तर हा B1 आहे R1ला कनेक्टेड आणि B2 आहे तो R2ला कनेक्टेड. त्यांचं काय काम आहे? कार्बन ब्रशेस B1 अँड B2
कंडक्ट द करंट व्हायला ते मदत करतात अँड मेंटेन कॉन्टॅक्ट विथ द कंडक्टिंग रिंग्स. तर ते त्या रिंग बरोबर कॉन्टॅक्ट मेंटेन करतात आणि करंट कंडक्ट करायला मदत करतात. मग नंतर हे ॲक्सल आहे. ॲक्सल काय करतं? टू रोटेट द कॉईल अँड कीप इट इन पोझिशन. त्या ॲक्सलला ही कॉईल जोडलेली आहे आणि हे ॲक्सल रोटेट म्हणजे ती कॉईल गोल गोल फिरायला मदत करतं. आणि मग काय आहे? गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटर काय आहे? करंट प्रोड्यूस झालं की आपल्याला समजण्यासाठी ते गॅल्व्हनोमीटर आहे. गॅल्व्हनोमीटर टू इंडिकेट इलेक्ट्रिक करंट अँड इट्स डायरेक्शन. आणि ते आपल्याला करंट प्रोड्यूस झालेलं पण सांगतं आणि कुठल्या डायरेक्शनला करंट फ्लो होत आहे ते पण सांगतं. आता काय लक्षात ठेवायचं? कंडक्टिंग रिंग इज नॉट फिक्स्ड ऑन द ॲक्सेल. ती रिंग आहे R1 किंवा R2 ही ॲक्सेलला फिक्स्ड नाही आहे. बिकॉज ऑफ दिस अरेंजमेंट AB साइड ऑफ द कॉईल इज कनेक्टेड टू रिंग R1 अँड ब्रश B1. तर AB साइड ऑफ द कॉईल काय आहे? R1 आणि B1 यांना कनेक्टेड आहे. CD साइड आहे ती R2 आणि B2 यांना कनेक्टेड आहे. द DC साइड ऑफ द कॉईल इज कनेक्टेड टू R2 अँड ब्रश B2. तर आपण इलेक्ट्रिक जनरेटरचं वर्किंग स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. अगदी सोपं आहे. तुम्हाला राईट हँड फ्लेमिंगचा राईट हँड रूल वापरायचा आहे. ओके. तर आता पहिल्यांदा सुरुवात कशी होते? हे जे ॲक्सेल आहे ते आपण फिरवतो कसं फिरवतो? क्लॉकवाईज फिरवतो, म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरवतो. त्यामुळे काय होईल? ही कॉईल आहे ही अशी होईल. बरं. आता ही कॉईल अशी झाली याचा अर्थ काय? की हे इथे जो फोर्स आहे तो अपवर्ड आहे, म्हणजे वर जाणारा फोर्स आहे. मॅग्नेटिक फील्ड सारखं नॉर्थपासून साऊथपर्यंतच जात आहे. तर मग राईट हँड रूल प्रमाणे काय होणार? की करंट AB असा जाणार. ओके. ते झालं ह्या भागाचं. इथे काय झालेलं आहे का? ही कॉईल खाली आली आहे बघा. हा भाग खाली आलाय. खाली आलाय म्हणजे काय झालंय? फोर्स खाली जाणार आहे. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ टू साऊथच जात आहे. त्यामुळे करंट कुठे येतोय? करंट असा बाहेर येणार आहे. म्हणजे कॉईलमधला करंट कसा आहे आता? ABCD. हा आता करंट असा फ्लो होतो. हा फ्लो होतो आणि ही जी मोठी दांडी आहे ती कुठल्या R2 रिंगला चिकटलेली असते. तर R2 ला जाऊन चिकटते आणि मग R2 ला B2 ब्रश असतो. तर B2 ब्रशमधून करंट फ्लो व्हायला सुरू होतो असा. आणखीन ह्या इकडे तुम्ही बघितलंय गॅल्व्हनोमीटर करंट आहे हे दाखवतोय आणि हा करंट आहे तो इथून असा इथे जातो. आणि इकडे गेल्यावर तो B1 ला जातो. म्हणजे फर्स्ट स्टेपला काय होतंय? असं जेव्हा असतं त्यावेळी अशी पोझिशन असते तेव्हा करंट कसा गेलेला आहे? ABCD B2 मधून B1 कडे हा करंट गेलेला आहे. पण लिहिणार कसं? रोटेट द ॲक्सल. हे गोल फिरवलं. द कॉईल कट्स मॅग्नेटिक लाईन्स विच इंड्यूस द करंट. ही कॉईल काय होते? ह्या मॅग्नेटिक लाईन आहे त्यांना कट करते. त्यामुळे काय होतं? AB गोज अप, CD गोज डाऊन. AB वर जातो, CD खाली येतो. करंट इज प्रोड्यूस इन द डायरेक्शन A to B to C to D in the direction as per Fleming's right hand rule. Current flows in the direction ABCD in the external circuit. ह्या इकडे कुठे गेला? ABCD डायरेक्शनमध्ये आला. इन द एक्सटर्नल सर्किट म्हणजे बाहेरच्या सर्किटमध्ये काय होत आहे? द करंट फ्लोज फ्रॉम B2 टू असा B1 कडे. इन द एक्सटर्नल सर्किट द करंट फ्लोज डाऊन टू B2 टू B1 थ्रू द गॅल्व्हनोमीटर. अजून रोटेट होते. ओके. तर ती ह्या डायरेक्शनमध्ये गेली आहे. तर आता काय झालंय? DC आहे ना तो वर गेलाय, म्हणजे फोर्स आता वरच्या डायरेक्शनने आहे. नंतर मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ साऊथच आहे. फोर्स वरच्या डायरेक्शनने आहे, मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ साऊथ डायरेक्शनने आहे. त्यामुळे हा करंट जो प्रोड्यूस होतोय तो कसा होतोय? DC D पासून C कडे जातो, C पासून B कडे जातो, B कडून A कडे येतो आणि A कडून आल्यानंतर
हा आहे तो कार्बन ब्रश B1 ला जातो. कार्बन ब्रश B1 ला जातो तर B1 मधून या सर्किटमध्ये येतो आणि आता करंट फ्लो कसा होतोय, B1 पासून B2 मध्ये जातोय. B1 पासून B2 मध्ये गॅल्व्हॅनोमीटरच्या थ्रू गेल्यावर गॅल्व्हॅनोमीटर कसं दाखवतंय, ह्या बाजूला वळलंय. म्हणजे आता करंट आहे B1 टू B2. म्हणजे जेव्हा DCBA ही जी पोझिशन असते त्यावेळी करंट काय आहे, विरुद्ध दिशेला आहे. आतल्या सर्किटमध्ये पण विरुद्ध दिशेला आहे, बाहेरच्या सर्किटमध्ये पण विरुद्ध दिशेला आहे. ओके, तर त्यामुळे करंटची डायरेक्शन बदलल्यामुळे आपण त्याला ऑल्टरनेटिंग करंट म्हणतो. कारण पहिल्या पोझिशनमध्ये काय झालं होतं, तो B2 टू B1 जात होता. आता ह्या पोझिशनमध्ये काय होतंय, तो B1 टू B2 जातोय. हेच आपण लिहिणार कसं, आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच AB टेक्स प्लेस ऑफ ब्रांच CD अँड ब्रांच CD टेक्स पोझिशन ऑफ ब्रांच AB. म्हणजे हे असं जातं. इंड्यूस करंट गोज ॲज D टू C टू B टू A. म्हणजे हे DCBA डायरेक्शनने जातं. इन द एक्सटर्नल सर्किट करंट फ्लोज फ्रॉम B1 टू B2. आणि बाहेरच्या सर्किटमध्ये काय होतं, करंट B1 पासून B2 मध्ये फ्लो होतो. दिस रिपीट्स आफ्टर एव्हरी हाफ रोटेशन. प्रत्येक हाफ रोटेशन नंतर हे रिपीट होतं. अँड ऑल्टरनेटिंग करंट इज प्रोड्युस्ड. इलेक्ट्रिक जनरेटर DC ह्याचं कन्स्ट्रक्शन बघूया. 2 मॅग्नेट्स आहेत. इथे मध्ये कॉईल आहे रेक्टँग्युलर, पण त्याचे हे 2 भाग आहेत ना ते इक्वल आहेत. हां, हे लक्षात ठेवायचं. इथे 2 रिंगच्या ऐवजी एकच रिंग आहे, स्प्लिट रिंग आहे. म्हणजे ही अशी इकडे मध्ये कॅप असलेली रिंग आहे आणि त्याच्या थ्रू ॲक्सल जातोय. आणि इथे स्प्लिट रिंगला लागून हे कार्बन ब्रशेस आहेत. कार्बन ब्रशेस काय करतात, तर सर्किट कंप्लीट करायला मदत करतात. आणखीन इथे एक गॅल्व्हॅनोमीटर ठेवलं आहे. जेव्हा इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होईल तेव्हा ते गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला ती करंटची दिशा आणि करंटचं अस्तित्व हे दाखवेल. आता सध्या काही 0वर आहे, म्हणजे ह्याच्यामधून काही करंट फ्लो होत नाही. आणि आता आपण कन्स्ट्रक्शन लिहायचं कसं हे बघूया. आता इलेक्ट्रिक जनरेटर DC परीक्षेमध्ये कसं आपण लिहिणार ते बघा. हे चित्र काढायचं इलेक्ट्रिक DC जनरेटरचं. पहिले जे 2 भाग आहेत ते नेहमी सेम लिहायचे. व्हॉट इज इलेक्ट्रिक जनरेटर? इलेक्ट्रिक जनरेटर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. इकडे काय आहे, हा जो ॲक्सेल आहे हा मेकॅनिकल एनर्जीमुळे फिरणार आहे आणि इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट होणार आहे. दुसरा पॉईंट, प्रिन्सिपल, हे लिहायला विसरायचं नाही. An electric generator works on the principle of electromagnetic induction. When a conductor is moved in magnetic field, an electric current is induced in the conductor. Fleming's right-hand rule is used to determine direction of the induced current. हे पाठ करायचं आणि एवढं लिहायचंच. चित्र पण व्यवस्थित काढायचं. 2 मार्क तुमच्या खिशात. नंतर स्टेप बाय स्टेप त्याचे पार्ट्स डिस्क्राईब करायला सुरू करायचं. 1. स्ट्रॉंग मॅग्नेट. 2 मॅग्नेट्स टू क्रिएट मॅग्नेटिक फील्ड. 2. रेक्टँग्युलर कॉपर कॉईल ABCD टू कॅरी द करंट. नंतर काय, स्प्लिट रिंग आहे. स्प्लिट रिंग आहे आणि B1 आणि B2 त्याचे 2 भाग आहेत. स्प्लिट रिंग आणि त्याचे 2 भाग B1 आणि B2. आणि ते भाग असले काय, त्याच्यामध्ये गॅप असल्यामुळे काय होतं, ते करंटची डायरेक्शन, आतल्या सर्किटमधल्या करंटची डायरेक्शन बदलायला मदत करते आणि त्यामुळे कंटिन्युअस रोटेशन होऊ शकतं रेक्टँग्युलर कॉईलचं. सो रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ द करंट अँड मेंटेनिंग कंटिन्युअस रोटेशन ऑफ द रेक्टँग्युलर कॉईल. The split ring is fixed on the axle. Because of this arrangement, the branch of the coil going upwards is always in contact with one brush and the branch of going downwards is always in contact with the other brush. म्हणजे
ही ह्याला कनेक्टेड असल्यामुळे कॉईलला ॲक्सेलला कनेक्टेड असल्यामुळे काय होतं की जी ब्रांच कॉईलची वर जाते किंवा खाली येते ते नेहमी ह्या एका तरी स्प्लिट रिंगच्या तुकड्याला कनेक्टेड असतात. कार्बन ब्रशेस, आता हे कार्बन ब्रशेस आहेत, त्यांचं काय काम आहे? कार्बन ब्रशेस कंडक्ट करंट and maintain the contact with split rings and not to spoil surface of the split rings. हे कार्बन ब्रशेस आहेत, तुकडे आहेत तिकडे, ते करंट कॅरी करतात. नंतर ॲक्सलचं काय काम आहे? टू रोटेट द कॉईल अँड कीप इट इन पोझिशन. आणि मग गॅल्व्हनोमीटर इकडे का सर्किटमध्ये ठेवलंय? टू इंडिकेट प्रेझन्स, म्हणजे करंट निर्माण झाल्यावरती त्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी, अँड डायरेक्शन ऑफ द करंट, आणि ते ज्या डायरेक्शनला काटा हलतो ती करंटची डायरेक्शन आहे आपल्याला कळतं. ॲक्सल इज रोटेटेड विथ अ मशीन फ्रॉम आउटसाइड. हे ॲक्सल बाहेरच्या मशीनमुळे रोटेट करतो आपण. When the armature coil of the current generator rotates in the magnetic field, electric potential difference is produced in the coil due to electromagnetic induction. हे फिरायला लागल्यावर काय होतं? लाईन्स ऑफ फोर्स कट होतात, आणखी करंट जनरेट होतो, असाच याचा अर्थ झाला. दिस प्रोड्युसेस अ करंट ॲज शोन बाय द गॅल्व्हनोमीटर, आणि तो बाहेर येतो, आणखीन ह्या इकडे गॅल्व्हनोमीटरमध्ये तो करंट दिसतो. द डायरेक्शन ऑफ द करंट डिपेंड्स ऑन द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ द कॉईल. तर ह्या आतली जी डायरेक्शन आहे ना, ती तुम्ही बघितलं की हाफ रोटेशनमध्ये त्याची डायरेक्शन बदलते, पण बाहेर येणारा करंट आहे ना, तो मात्र सेम डायरेक्शनमध्ये चालतो. In a DC generator, one brush is always in contact with the arm of the coil moving up, while the other brush is in contact with the arm of the coil moving downwards in the magnetic field. Hence, the flow of the current in the circuit is always in the same direction, and the current flows so long as the coil continues to rotate in the magnetic field. तर हे ब्रशेस असतात ना, ते नेहमी कॉईलशी कॉन्टॅक्टमध्ये असतात. एक ब्रश असतो ना, तो नेहमी वर जाणाऱ्या कॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो, दुसरा ब्रश असतो तो नेहमी खाली येणाऱ्या कॉईलच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. तर जोपर्यंत रोटेशन चालू आहे ना, तोपर्यंत करंट प्रोड्यूस होत राहतो.